नमस्कार. आजच्या भागात जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर तेजाला इकडे थोडी काळजी वाटत असते वल्लरीची. मीनवाईल वल्लरी इकडे हट्ट धरून असते की माझी लाली कुठे गेली, लाली कुठे गेली. तेव्हा कसं बसं का होईना इंदुमतीचं रूप परिवर्तन झालं आहे आणि ती नर्मदा म्हणून वल्लरीशी का होईना चांगली वागायला लागली आहे. ती कसं बसं गोष्टी सावरते. मनोज येऊन सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये तेजासाठी खूप म्हणजे वाईट आहे. बिकॉज ऑफ तेजाचे वडील आजच्या एपिसोडमध्ये एक्सपायर होणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत तेजा इकडे म्हणत असते आपण इकडे सेलिब्रेट करतोय पण वल्लरीला किती त्रास होतोय त्याचं काय करायचं. तेव्हा ती तर स्वतःहून सगळ्या गोष्टींशी लढण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यासाठी वल्लरी स्वतःच्या शरीराशी किती लढत असेल ना आणि आपण इथे सेलिब्रेट करतोय हे काही मला योग्य वाटत नाही. तेव्हा हर्षित म्हणतो लवकरच वल्लरीताई आपल्या जवळ येतील, तू नको ना एवढी काळजी करू. मला असं वाटतं या गोष्टीतून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा तेजा पुन्हा ते गिफ्ट बघायला लागते आणि ती सुद्धा खूप खुश झालेली असते. थोड्या वेळानंतर वल्लरी इकडे जागी होते. आजूबाजूला लाली नसल्या कारणाने तिला थोडं टेन्शन आलेलं असतं. ती लगेच बाहेर येते आणि लालीची शोध घ्यायला सुरुवात करते. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते अगं काय नाही, तू काय एवढी घाबरली आहे. तेव्हा ती म्हणते लाली कुठे गेली, मला ती दिसत नाही आहे, शोधा ना, माझी पोरगी एवढीशी आहे, कुठे कशी काय जाऊ शकते. तेव्हा इंदुमती म्हणते असं काहीच नाही आहे, तू घाबरू नको, तिलाच मी थोडं बाहेर पाठवलं आहे. खरं म्हटलं तर सकाळी मी चहा बनवायला घेतला तर बघितलं तर डब्यामध्ये साखरच संपली होती. हे दोघं झोपलेले होते आणि ती लाली तिथे खेळत होती. तेव्हा तीच मला म्हणाली आजी मी जाते आणि दुकानातून साखर घेऊन येते. ती साखर आणायला गेली आहे, तू जास्त काळजी करू नको, सगळं काही छानच आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. भाऊ ऐकता का. मनोज काही लक्ष देत नसतो. तेव्हा वल्लरी पुन्हा म्हणते भाऊ जरा ऐका ना, तुम्ही एक काम करता का, तुम्ही आमच्या सरपंचांना कॉल करा ना आणि त्यांना सांगा की आमच्या घरी सांगायला आम्ही आता किती दिवस झालो इथं आहोत, आम्हाला घरी वापस जायचं आहे. मला नंबरसुद्धा पाठवा, मी तुम्हाला सांगते. लगेच ती मनोजला नंबर द्यायला लागते. मनोज सांगायला लागतो मी फोन लावतो आणि आता थोडं मला काम आहे. मनोज कसा बसा घराबाहेर निघतो. तेवढ्यात इंदुमती ही तिच्या कामाला निघायला लागते आणि म्हणते जा ग तू थोडं आवरून घे, तो करेलच फोन. पण वल्लरीला त्यांचं वागणं पूर्णपणे खटकलेलं असतं. दुसरीकडे हर्षित आणि तेजा मस्त चहा नाश्ता करत असतात. तेवढ्यात तिथे मनोज येतो. मनोजला बघता हर्षित म्हणायला लागतो काय रे सगळं ठीक आहे ना. तेव्हा तो म्हणतो सगळं ठीक आहे पण वल्लरी आता पॅनिक झाली होती. जेव्हा तिला लाली आजूबाजूला दिसत नाही ना तिच्यामधलं आईत्व बाहेर येतं आणि ती विचित्र वागायला लागते. तेव्हा तो म्हणतो काही झालं तर नाही ना, सिरियस तर काही नाही ना. तेव्हा मनोज सांगायला लागतो नाही काही सिरियस नाही आहे, सगळं ठीकच आहे पण तरीसुद्धा मला भीती वाटत आहे. तेवढ्यात तेजाला इकडे कॉल येतो आणि तेजाच्या पायाखालची जमीन चालते. तेजा लगेच हर्षितला मिठी मारते आणि म्हणते बाबा गेले. हे ऐकल्यानंतर हर्षित आणि मनोजसुद्धा भावूक झालेले असतात. हर्षितला मनोज कसं बसं धीर देण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे तेजा पूर्णपणे हताश झालेली असते. तेव्हा तरीसुद्धा तिला वल्लरीच्या आठवण येतं की वल्लरीला आपल्याला एकदा भेटायला पाहिजे. तर दुसरीकडे वल्लरी लालीचे केस विंचरत असते. तेव्हा ती म्हणते काय ग माय, तुझी केस एवढी खराब झाली आहे, डोक्याला तेलच लावत नाही. उद्या सकाळ केसामध्ये जर अशाच गुत्ता वाढली ना तर मला असं वाटते तुझी टकली करायला लागेल. सगळे तुला टकली लाली म्हणतील. हे कसं काही चालेल का. चल आता मी केसाला मस्त फनी करून देते, कशी चांगल्या मुलीसारखी वाटायला पाहिजे ना. लाली तिच्याबरोबर मस्त एन्जॉय करत असते. तेवढ्यात तिथे तेजा येते. तेजा अक्षरशः भावूक झालेली असते की हे सगळं चाललं तरी काय आहे. वल्लरीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती म्हणायला लागते काय झालं ताई, तुमच्याकडे एक काम आहे, आमच्या सरपंचांना फोन करा ना आणि त्यांना सांगा आम्हाला इथून घेऊन जा. वल्लरीचं लक्ष तेजाकडे जातं आणि तिला समजतं की तेजा खूप रडायला लागलेली आहे. ती लगेच तिच्या जवळ येते. तेव्हा तेजा म्हणते माझे वडील या जगात नाही राहिले. हे ऐकल्यानंतर वल्लरीलाही अक्षरशः धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते मी तुमच्या वडिलांना तर ओळखत नाही पण वडील जाणं काय असतं हे मी खूप जवळून अनुभवलं आहे. खरं म्हटलं तर वडील गेले तर आपल्या डोक्यावरचं खूप मोठं छप्पर गेल्यासारखं असतं. तुम्ही काळजी करू नका, ते जिथे कुठे असतील ना तिथून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बघतील आणि
तुमच्यावरती जीवसुद्धा लावतील. तुम्ही नका काळजी करू, सगळं छानच होईल. हे सगळं ऐकल्यानंतर लालीलाही थोडं रडायला आलेले असतं आणि सगळे खूप भावुक झालेले असतात. तर दुसरीकडे हर्षित मनोजची मदत करत असतो. तेव्हा मनोज म्हणतो, हे बघ तुमची बॅग भरली आहे. तेव्हा इंदुमती म्हणते, काही हवं असेल तर आम्हाला सांग आणि स्वतःहून आता तेजाची काळजी घे. तेव्हा मनोजसुद्धा सांगायला लागतो, हर्षित एक काम कर, आता काही लागलं तर मला सांगच, पण गाडीसुद्धा माझी घेऊन जा. तुला तेजाताईंना खूप शांतपणे हँडल करायला लागणार आहे. त्यांच्या वडिलांबरोबर खूप चांगलं बॉन्ड होतं आणि हे सगळं त्यांच्यासाठी खूप कठीण असणार आहे. इकडे इंदुमती म्हणायला लागते, खरंच बाळा, तेजाचे वडील खूप चांगले होते. तेजाच्या लग्नालाच तर भेटलो होतो ना, तेव्हा त्यांनी सगळे किती पाहुणचार आणि सगळ्याच गोष्टी किती खुशीत केल्या होत्या. तेवढ्यात तिथे तेजा येते. तेजाला बघता लगेच इंदुमती तिच्या जवळ जाते आणि म्हणते, बाळा, तुझ्यावरती दुःखांचं डोंगर आलं आहे, पण असं धीर सोडू नको. तुलाच तुझ्या आईची साथ द्यायची आहे. तुझ्याकडे बघूनच तर ती आता जगणार आहे ना. तू नसली तर तिच्या आयुष्यात काय असेल. इंदुमतीला तेजा मिठी मारते आणि त्या दोघी भावुक झालेले असतात. तेव्हा हर्षित म्हणतो, मला आपल्या तेजाची ही अवस्था बघितली जात नाही आहे. मनोज, मला खरंच धीर देता येत नाही आहे रे. थोड्या वेळानंतर इकडे इंदुमती रडायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, काय झालं, माझी सगळी चूक आहे. खरं म्हटलं तर मी त्या तेजाच्या सासूबरोबर कटकारस्थान करून त्यांच्या आईवडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मनोज म्हणतो, झालं ते झालं, आई आता हे जुनं उकळू नको. तेव्हा ती म्हणते, मला पापाचं बोलू दे रे बाबा, माझ्या मनाला थोडी शांती मिळेल. मी जे चुकीचं केलं आहे ना, ते आता मला बोलणं ही गरजेचंच आहे ना. खरंच खूप चांगला माणूस होता. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. ते बघता मनोज विचारतो, काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा वल्लरी सांगते, हो, तुम्ही तो फोन केला का? सरपंचाच्या घरी काही कळलं का तुम्हाला? ते कधी येतात आम्हाला घ्यायला? तेव्हा तो म्हणतो, मी फोन तर केला होता, पण सरपंच घरी नव्हते. त्यांनी मला सांगितलं सरपंच आले की पुन्हा फोन करा. तेव्हा वल्लरी म्हणते, कोणी फोन उचलला होता? तुम्हाला काही नाव माहिती आहे का? तेवढ्यात इंदुमती इशारा करते की नको, नाव काही सांगू नको. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, मला असं वाटते त्यांच्या बायकोने कॉल उचलला असेल, कल्पनाताई, त्या खूप चांगल्या आहेत. तुम्ही एक काम करा ना, त्यांना तुम्ही फोन करा, मी त्यांच्याशी बोलून घेते. तेवढा मनोज म्हणायला लागतो, आत्ता कसा फोन करायचा? तेव्हा ती म्हणते, मी सांगते ना दादा, तुम्ही फोन करा, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. या लोकांचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. डॉक्टरांना बघताच वल्लरी लगेच आत निघून जाते. तेव्हा ते म्हणतात, मनोज, मी तेजाबद्दल ऐकलं, तेजांच्या वडिलांच्या बाबतीत एवढी सगळ्यात मोठी गोष्ट घडली आहे, पण तरीसुद्धा तिला वल्लरीचीच काळजी होती ना. तेवढ्या इंदुमती म्हणायला लागते, काय हो डॉक्टर, तुमच्याकडे काही मार्ग मिळाला का वल्लरीला या सगळ्यातून बाहेर काढायचा? तेव्हा ते म्हणतात, मला असं समजलं आहे की तेजा जाता खूप चांगली गोष्ट सांगून गेली. वल्लरी म्हणजे नर्मदा आहे ना, तिला गावातला घंट्याचा आवाज खूप आवडायचा आणि त्यामुळे तिला खूप छान वाटायचं. ती बोलता बोलता हे सगळं तेजाला सांगून गेली. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे पूर्णपणे सायंटिफिक सुद्धा नाही आहे आणि पूर्णपणे आध्यात्मिक सुद्धा नाही आहे. म्हणून आम्ही विचार केला आहे दोघांची सांगड घालून काहीतरी करायचं आहे. तेव्हा अण्णाई म्हणायला लागतात, हो, आता याच्यामध्ये मी सुद्धा यांची मदत करणार आहे. लवकरात लवकर वल्लरीला जो मंदिराचा घंटा आवडतो ना, त्याच्या हिशोबाने आपण काम सुरू करायचं. इकडे मंदिराचा घंटा वाजायला सुरुवात होतो आणि वल्लरीला विचित्र काहीतरी व्हायला सुरुवात झालेलं असतं. तिच्या कानाला तो आवाज बिलकुल आवडत नसतो. डॉक्टर म्हणायला लागतात, आता हा घंटाच आहे ना, आपली खूप मदत करू शकतो. इकडे वल्लरी पूर्णपणे हताश झालेली असते. तेव्हा ती म्हणते, हे सगळं काय चाललं आहे? मला मंदिराचा घंटा खूप आवडायचा, पण आता हा आवाज माझ्या कानाला का चुबत आहे? माझ्या अंगावरती शहारा का येत आहे? नेमकं घडतंय तरी काय? तेव्हा इंदुमती म्हणते, तुमचं चाललं काय आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. पण ती तर आता नर्मदा आहे ना, मग वल्लरी तर तुमच्या सेशनबद्दल सगळं काही माहिती होतं. या नर्मदाला तुम्ही सेशनबद्दल कसं काय म्हणवणार? तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेन. इकडे वल्लरी थोडी पॅनिक झालेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे डॉक्टर म्हणत असतात, नर्मदा, तुम्ही एक काम करा, हे चक्र आहे ना, याच्याकडे तुमची नजर फिरवा. ती लगेच त्या चक्राकडे नजर फिरवायला लागते. तेव्हा ते म्हणतात, नर्मदा, आता तुम्हाला झोपी जायचं आहे. आता मी काय सांगतोय, तुम्ही आता कुठे आहात? तुम्हाला काय दिसते? तेव्हा ती म्हणते, माझ्या लालीसाठी
यांनी खूप खेळणी आणली आहे, ही लाकडाची बाहुली आहे ना, ही खरंच खूप गोड आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्ही थोडं अजून मागे जा. तेव्हा ती जोरजोरात रडायला लागते आणि म्हणते माय असं करू नका हो, माझ्या पोरीला मारू नका, हे असं काय करताय, लाली माझी खूप चांगली आहे. तेवढ्यात डॉक्टर म्हणायला लागतात हे सगळं झालं, आता तुम्ही एक काम करा, आता तुम्ही खूप मोठा टप्पा गाठला आहे आणि खूप पुढे आले आहात, आता तुम्ही पुढे या पुढे या. तेवढ्यात घंटाई वाजायला लागते. हा आवाज आहे का, तुम्हाला या आवाजावरती चालायचं आहे. आता तुम्ही वल्लरी आहात, तुम्ही वल्लरी आहात. पण वल्लरी काही डोळे उघडत नसते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच डॉक्टर वल्लरीला तिच्या पूर्वीच्या रूपात आणू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.